अध्यक्षांची अतिवृष्टीग्रस्तांसंदर्भात सध्या बैठक सुरू आहे। दुपारी 3 वाजता अध्यक्षांनी ही दालनात महत्त्वाची बैठक लावलेली आहे। बैठक 3 वाजता होणार आहे। बैठकीतही शासनाला योग्य निर्देश देऊ शकतो असं अध्यक्ष म्हणालेले आहेत। अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता, हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही, हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही। अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा, अध्यक्ष महाराज, हे सरकार बोतळ झालं असेल, हे सरकार बोतळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना, म्हणून हा प्रश्न राखून ठेवा। ठीक आहे नानाभाऊ, मी ऐकलं, प्रश्न राखून ठेवा, याला उत्तर बसा बसा खालती बसा खालती बसा। या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे। मला सभागृहात तुम्ही नाही आता असं चालणार नाही। या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे। ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा। प्रश्न क्रमांक 2, शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे। ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर, आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे। त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू। चला नानाभाऊ, असं आहे नानाभाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये, आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल। त्यामुळे मुळामध्ये नाही तंबी द्यायची गरज नाही आहे, त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। तथापि ऐका नानाभाऊ, अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही। कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला, आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे। नानाभाऊ, मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो। आपण बसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।